जिनेंद्र, जय योगेश्वर, जय कृष्णा, शुभ दिन, राम कृष्ण हरि, अस्सलाम अलैकुम, ಸಸ್ರಿಯಕಾಲ್ ವಡಕ್ಕಂ, ಸುಪ್ರಭಾತಂ. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಹರಿ ಓಂ. ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಸುಮಿತ್ ಸರ್, ಗುಡ್ ಮಾರ್निंग. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. अनम्यूट करा ताई. यस, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळ शतायुषी. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग, हरि ओम. सुप्रभात. जितेंद्र जोशी सर, शतायुषी सकाळ. ओके, गुड मॉर्निंग, हरि ओम. चलो जोरदार क्लॅपिंग करू आजच्या आपल्या एनर्जेटिक प्राईम टाइम साठी. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत, तुम्ही सगळे लोक ऐकायला लागलाय, तुमच्या घरातले सगळे ऐकायला लागलेत, सगळ्यांसाठीच एकदा जोरदार क्लॅपिंग करू. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत ऑल सगळे बच्चे कंपनीसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करू. आपण आज आपला विथ एनर्जी ड्रिंक, विथ स्माइल, विथ एनर्जी आपला फोटो काढणार आहेत. प्रसाद सर तयारीत बसलेत, त्याच्यामुळे मस्तपैकी आपला हातात घ्या सगळेजण एनर्जी ड्रिंक, छानपैकी फोटोला पोच द्या. आणि लेमन आणि ॲलो कॉन्सन्ट्रेट. लेमन विथ प्रोबायोटिक. लेमन माझा पण लेमन आहे, माझ्याकडे सगळ्या बॉटल फुटलेल्या, त्यामुळे लेमन विथ ॲलो कॉन्सन्ट्रेट. तुलसी. ओके, किती फ्लेवर आहेत बघा. लेमन विथ पीच आहे बरं का. ओके, पीच मॅडम, पीच. ॲलो कॉन्सन्ट्रेट. मला पण मस्त. वैशालताई एकदम भारी पोच, भारी. आवाज ऐकू येत नाही. कोणतरी जायोमी वाले आहेत बघा, कोणी सांगितलंय त्यांना जरासा ऑडिओ कनेक्ट कसा करायचा पण सांगून ठेवा नवीन लोकांना. हे पहिल्यांदा बोलले ते बर्थडे गर्लच बोलले बघा. हो, प्रतीक्षा वाढदिवस आज. इकडं मंगेश सरांचा काल अॅनिव्हर्सरी, माहितीच नाही. मी ग्रुप लेट बघते बर काय. माझा ग्रुप कडे अजिबात वेळ नसतोय बघायला, त्याच्यामुळे माझं राहून गेलं. वनिता चोपडेचा पण होता बर्थडे. हो ना, ते काल होता वनिता ताईंचा, बाळाबाई कोकाटेंचा पण होता. बाळाबाई कोकाटे, हे सगळ्यांना ज्यांचे काल वाढदिवस होते, ज्यांची नावं माहिती आहेत आपल्याला, काही जण ग्रुपवर आहेत त्यांची नावच माहिती नाहीत, त्या सगळ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मंगेशरांची आणि मानसीताईंची अॅनिव्हर्सरी आहे. हो ना, ते त्याच्यासाठी ते काल लावला होता, त्यांना उचलला नाही त्यांनी फोन. एक तारखेला भारी. आज मुहूर्त भारी सगळ्यांना सांगायला. चलो, मंगेश सर आणि ताई दोघांचा पण लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शतायुषी शुभेच्छा तुम्हाला. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी मंगेश सर, मानसीताई. थँक्यू. हॅपी अॅनिव्हर्सरी. धन्यवाद. हॅपी अॅनिव्हर्सरी. नाव कुठून आहात, लिंक कुणाकडनं मिळाली, कितवा लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट केला आणि स्वतःचा काय रिझल्ट आहे? लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. मी मंगेश पौदनकर, राहणार कोल्हापुरात, हरिओमनगर. यातून एक स्पॉटलाइट करत नाहीत, मी पण निवांत बसते. ओके, चलो. प्रसाद सर केले बघा तुम्हाला. ओके ताई. हॅलो. हा, कंटिन्यू सर. मी 9.5 महिने या शतायुषी फॅमिलीमध्ये आता जॉईन होऊन झालेले आहे. त्यापासून 9.5 महिन्यामध्ये चांगला रिझल्ट म्हणजे 19 किलो वेट लॉस केलेला आहे स्वतःचा, आणि मिसेसचा बी एक 15 ते 16 किलो वेट लॉस केलेला आहे. थोडा की माझा हेल्थ इश्यू म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये शुगर, बीपी सगळ्यांना जास्तीत जास्त आहे. त्यामुळे या शतायुषी फॅमिलीला जॉईन झालो. भोसले सरांनी आमचा फॉलोअप घेतला की जेणेकरून आम्हाला एवढं मार्गदर्शन केलं की सकाळी उठवण्यापासून
ते रात्री काय करताय काय नाही याचं फुल फॉलोअप घेऊन केलेलं आहे. आणि आमच्या वहिनी म्हणजे भाभी शोभा बोधनकर यांनी आम्हाला लिंक दिल्यामुळं त्यांचं खूप खूप धन्यवाद की ज्यांनी आम्हाला एवढी या ग्रुपमध्ये आणलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि या 27 फॅमिलीमध्ये जे आपले पद्मजा मॅडम आहेत किंवा बोडके सर आहेत, राहुल सर आहेत, युवराज सर आहेत, त्यांनी जे आम्हाला एवढं गायडन्स दिलं की जेणेकरून आम्हाला एवढी एन्जॉय व्यवस्थित करावी की जेणेकरून उत्साह वाटायला लागलाय. यामुळं सगळ्यांचं खूप 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 धन्यवाद की त्यांना एवढं की बोलायला शब्द नाहीत एवढे धन्यवाद. ओके, यानंतर आमची मिसेस आहे थोडी बोलेल. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. कितवा लग्नाचा वाढदिवस? 27 पूर्ण झाली. भारी. ओके. माझा पीसीओडीचा प्रॉब्लेम होता. माझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. कारण माझं आता ऑपरेशन करायला सांगितलं 9 महिन्यापूर्वी. म्हणजे पिशवी काढायला सांगितलेली. मग आता ती माझी पिशवी काढायची कॅन्सल झालेली आहे. मला हा जो प्रॉब्लेम होता पूर्ण नॉर्मल झालेला आहे. आणि माझं जे अजून मी ते सांगितलं ना रिझल्ट, माझ्या हाताला ना असे जळवात सारखं म्हणजे स्किन माझी पूर्ण अशी चिरलेली असायची. म्हणजे हात आणि पाय दोन्ही सुद्धा. माझा तो पण प्रॉब्लेम म्हणजे ते सांगण्याचं भरपूर मोठा आहे ते. तुम्हाला भेटायला पण आलतो मॅडम मी. एवढा प्रॉब्लेम होता. माझं रक्त वगैरे त्यात नाही येत होतं. तो प्रॉब्लेम माझा मोठा प्रॉब्लेम होता, तो पूर्ण सॉल्व्ह झालेला. आणि स्किन वगैरे एकदम आता व्यवस्थित झालेलं. स्किन प्रॉब्लेम पूर्ण नॉर्मल झालेला माझा. आणि आता मुलग्याचा पण रिझल्ट छान आलेला आहे. त्याचं पण वजन कमी झाले आणि स्किनचा प्रॉब्लेम जे डाग वगैरे दिसत होते ते पूर्ण नॉर्मल वाला. एकदम भारी. चला, आपण ज्या वेळेला प्रॉब्लेम मध्ये असतो ना त्यावेळेला काहीतरी करायची तयारी असते. दोघांचं एवढं मस्त वजन कमी झालंय, मुलं का नाही फॉलो करणार आपल्याला? कारण हेल्दी फॅमिली कधी म्हणतात की ज्यावेळेला आपण अशा काही गोष्टी करतो आणि आपल्याला कोणीतरी आपल्या घरचं फॉलो करतंय. म्हणजे इथं शेतकऱ्याला आपली मुलं कधीच शेती करू नयेत असं वाटतं. जॉब करणाऱ्याला वाटतं माझा हा जॉब आहे ना हा कुणीच नाही नसायला पाहिजे, कारण त्यामध्ये आपण हॅपी नसतो. पण हेल्थ ही एक गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये आपल्याला ऑलवेज वाटत असतं आपण ज्या प्रॉब्लेमला फेस करतोय त्या प्रॉब्लेमला आपले मुलं यायला नकोत. पण आपण जे करतो ते ज्या वेळेला मुलं फॉलो करतात त्यात ती खरी गोष्ट म्हणजे आपली हेल्थ. आपल्या हेल्थला मुलं फॉलो करायला लागली ना भारी फिलिंग असतं. त्याच्यासारखं दुसरं सुख नाही. मला तर ऑलवेज वाटत असतं आपली मुलं आजारी पडल्यानंतर आपण किती त्रस्त असतो बघा, आपल्याला होणाऱ्या वेदनांपेक्षा जास्त. त्यामुळं हे चॅलेंजेस सगळे आपल्याला आपली मुलं हेल्दी होणं हे खरा एम आहे आपला सगळ्यांचा. मॅडम 9 महिने झालं मी दवाखान्यात अजिबात गेलेलो. अंजली म्यूट करा ना, अनम्यूट करून ठेवून बोलायला लागलाय. सगळे जरा मगाशी हे त्याला अनम्यूट केलंय ना, सगळे म्यूट करून घ्या. हा होतंय. माझं आपल्या 27 मध्ये आमच्या फर्मचं एक टॅगलाईन आहे की नात्यातील गोडवा जपतो आम्ही. या 27 फॅमिलीमध्ये एवढा जबरदस्त गोडवा आहे की रोज फॉलोअप एवढा असतो की गोडवा एवढा की काय काय गाव नाही. एवढा नात्यातला गोडवा जपतो आम्ही. गोडवा खरा कळाला इथं. भारी भारी बिझनेस आहे यांचा. खाऊ पिऊ घालतात पोटाखंड यांनी नात्यातला गोडवा जपतात. त्यांचं सगळं काय 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 हे आहे ना प्रॉडक्ट सगळे देत आहेत. त्यामुळे तिथे नात्यातला गोडवा, पण नात्यातला गोडवा फॅमिलीमध्ये जपला जातो. त्यामुळे ही एक वेगळी आता विषय आपल्याला फॅमिली मिळाली ना, त्यामुळं ते पूर्ण टॅगलाईन इथं होत्या. कारण ही फॅमिली आहे आणि याच्यात ना विना मतलब आई कधी मुलांना मतलब मुळे करते का? नाही, कारण इथं विना मतलब सगळ्या गोष्टी केल्या जातात. हे खूप भारी आहे. एवढं गोडवा असून पण बऱ्याच लोकांची शुगर चालले. नक्की नक्की, कारण लाईफस्टाईल काम करायला लागले ना ते भारी. शुगर वाढवले हे गोडवा नाहीये. शुगर वाढवणारा नाही, शुगर फ्रीचा गोडवा आहे हो डॉक्टर साहेब. येस. चलो, जोरदार क्लॅपिंग करू आपण बावधनकर फॅमिलीसाठी. आणि आता आपण अजून एक बर्थडे पहिल्यांदा सेलिब्रेट करू, ते म्हणजे प्रतीक्षा हडकर ताई. भारी गाणं म्हणतात. आज त्यांना ज्यांनी लिंक दिल्या त्या ताई आहेत नाही आहेत मला तिथे मला माहिती नाहीये, पण आज बघा कोण कोणासाठी गाणं म्हणणार.
दोघी पण वनिता चोपडे त्यांचा एक्सपिरियन्स आज नाही घेणार, तो उद्याच घेणार, असल्या तरी नसल्या तरी, कारण त्यांचा एक्सपिरियन्स खूप मोठा आहे आणि खूप हे पण आहे, म्हणजे भावनिक पण आहे. आपण तो घेऊ उद्याला. आणि आता जाऊ प्रतीक्षा हडकर त्यांच्याकडे. संदीप सर पहिल्यांदा वाढदिवस सेलिब्रेट करूया बरं का, नाहीतर संदीप सरांचा हँड्रेज आहे आणि बिचाऱ्यांचा तुमच्यापेक्षा या मोठ्या आहेत त्यामुळे यांचा पहिला वाढदिवस सेलिब्रेट करू. चलो प्रतीक्षा ताई, वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शतायुषी शुभेच्छा. हॅपी बर्थडे. सगळेजण आता आणि Happy birthday ताई. शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक हॅपी बर्थडे डिअर प्रतीक्षा ताई, हॅपी बर्थडे. चलो आता म्यूट करणार सगळे आपल्याला. आता प्रतीक्षा ताई, नाव कुठून आहात, कितवा वाढदिवस? नमस्कार, प्रतीक्षा हडकर, ओरस, सिंधुदुर्ग मधून बोलते. मला ही लिंक मालकीताईंकडनं मिळाली आहे आणि हेल्थ इश्यू भरपूर होते म्हणूनच इथे जॉईन झाले. 1-1.5 वर्ष झालं मला ह्या फॅमिलीशी जोडल्यावर आणि माझा 53वा वाढदिवस आहे. पण इतक्या मागच्या वाढदिवसांपेक्षा ह्या वाढदिवसाला मला अजून म्हणजे कितीतरी 3-4 वर्ष कमी झाल्यासारखं फिलिंग येत आहे. कारण काल मी कराडा स्कॅनवर चेक पण केलंय, माझं 6 वर्ष हे वय कमी दाखवलं. म्हणजे 6 वर्षाने मला 27 फॅमिलीने तरुण केलेलं आहे. मला इथं जोडले गेले वजनासाठीच होते, पण आता मानसीताई म्हणाल्याप्रमाणे आपण एकासाठी जोडले जातो आणि एकावर एक फ्री मिळतं, तसं ह्या सकस संतुलित आहार आणि ताईंचं होणारं आणि शेटे सरांचं होणारं योग्य मार्गदर्शन, याच्यामुळे आपण इतके आपले हेल्थ इश्यू असतात त्याच्यावर ना काम करायला सुरुवात करतो आणि नंतर लक्षात येतं आपल्या की मला हे पण होतं, मला ते पण होतं. माझं कसं होतं, मी गुडघे दुखतात म्हणून झाले इथं आणि आले, वजन कमी झालं 2.5 महिन्यात 13.5 किलो वजन कमी झालं आणि त्याच्याच बरोबर पित्ताचा त्रास होताच. मला वाटायचं बसने प्रवास केला की काय मला पित्तच होणार. आता मी एसटीने प्रवास केला मॅडम तरी मला पित्त होत नाही. अगोदर मला 650 mg ची डोलो गोळी घ्यावीच लागायची आणि हल्ली ते शेटे सरांचं लेक्चर ऐकल्यापासून गोळीची इतकी भीती वाटत होती, कधी मला पित्त होऊ दे नको, कारण डोलो घ्यावी लागता का म्हणे असं सतत वाटायचं. पण सकस संतुलित आहाराचा इफेक्ट आहे, आपल्या योगाचा इफेक्ट आहे, आपल्या सकारात्मक शैलीचा, आपले मनावर घ्यायला सांगतात ना सर, हे सगळं आपण मनावर घेतलं, योगा मनावर घेतला, आहार मनावर घेतला, आपली लाईफस्टाईल मनावर घेतलेली आहे. मग त्याच्यामुळे हे रिझल्ट आले. गोळीचे दुष्परिणाम शेटे सरांकडनं ऐकलेले त्यावेळी आणि आमच्या एका फॅमिलीमध्ये असा इश्यू झाला की मी त्यांना भेटायला गेलेले, त्यांची पत्नी गेल्यावर, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं, ताई ज्या गोळीने हिचं प्राण वाचवलं ना त्याच गोळीने हिचा जीव घेतला. तेव्हापासून ठरवलं की आपण मदत करणं किती गरजेचं आहे. लोकांमध्ये अवेअरनेस, म्हणजे गोळी खाऊन आमचं बरं आहे, आमचं डायबिटीस कंट्रोल मध्ये आहे असं सांगणाऱ्यांना गोळ्या खाणं किती धोकादायक आहे याची जाणीव पण नसते. गोळ्या ओके राहायचं बघ, नाहीतर मग ताईच्या रूम मध्येच. बरं, तर त्याच्यामुळे आपण हे आपल्यावर काम केलं पाहिजे. गोळी मुक्त होण्यासाठी आपल्या 27 परिवाराशी जोडले गेले पाहिजे, ह्याच्यासाठी आपण लिंक द्यायला पाहिजे, ह्याची जाणीव होत राहते म्हणून देतो आणि ऐकतात की नाही हे फॉलोअप पण घ्यावं लागतं, घेतो. आणि दुसरा म्हणजे पित्ताचा झाला, पोलिओच्या पायामध्ये आता जान आली आहे, व्यवस्थित काम करतोय आणि सगळ्यात महत्वाचा माझा रिझल्ट होता तो दम्याचा. मला वाटलेलं आजोबांना होता दमा, आईला आहे, आता मला पण होणार आणि मुलगा पण थोडाफार सर्दी वगैरे व्हायची म्हणजे त्याला पण होणार असं वाटायचं, पण नाही, आपण आपल्यावर काम केलं तर जाऊ शकतो दमा. हे मला वाटतं 100% मला इथं खात्री झाली. इथं आल्यावर 2-2 वेळा इनहेलर ओढावं लागायचा, पण आता बऱ्यापैकी मला इनहेलर कंट्रोल मध्ये आहे, म्हणजे पर्स मध्ये असतो, ओढावीची गरज वाटत नाही.
नुसतं व्यायामाने नाही होत, नुसतं मार्गदर्शनाने नाही होत, चकसुंदी आहार पाहिजे, त्याच्याबरोबर योग्य गायडन्स पाहिजे, याची जाणीव झाली. कारण बाहेर वातावरण बदललं की मला वाटायचं आता पंप ओढावा लागतोय, कारण ऑक्सिजन लेवल खाली यायला लागली. आणि ह्या सततच्या मार्गदर्शनामुळे कळलं आपलं अफ्रेश आहे ना, हे अफ्रेश म्हणजे दम्यावाल्यांना संजीवनी आहे. कधी अस्वस्थ वाटलं, आता गोळी ओढायलाच हवी असं वाटलं की मी आधी अफ्रेश घेते. अफ्रेश घेतल्यावर मला खूप म्हणजे जो श्वास लेवल अशी खाली गेलेली असते, अस्वस्थ वाटत असतं, ते बरं होतं. कारण सर म्हणतात तसं, शेटे सर म्हणतात तसं, मुळावर काम केलं पाहिजे. आमची श्वासनलिका आकुंचित होते, मग ती श्वासनलिका आकुंचित झाल्यामुळे आम्हाला श्वास घेतेवेळी त्रास होत होता. मग हे पिल्यावर आम्हाला कम्फर्ट वाटतं, कारण ती श्वासनलिका प्रसरण पावते. मग हे सगळं चालू आहे, बाहेर आहेत. हा, तर ह्याच्यामुळे हा दम्याचा रिझल्ट आला मला चांगला. पोलिओच्या पायामध्ये जान आली. मॅडम आमच्याकडे आता हे आम्ही पूर्ण फॅमिली सकस संतुलित आहार घेतो. माझा मुलगा सुद्धा एव्हरेस्टला गेलेला बेस कॅम्पला, त्यावेळी सुद्धा त्याने सांगितलं की मला जाते वेळी, कारण त्याच्या अगोदर तो अन्नपूर्णाला गेला त्यावेळी मी इथं जोडली नव्हते, पण आता माझा रिझल्ट बघून आपण म्हणतो ना आपला वाय काय, तर आपला वाय आपल्या बरोबर आपली मुलं निरोगी राहतील, आपल्यासारखं हेल्दी जीवन जगण्यासाठी प्रयत्न करतील, हा आपला वाय मोठा. माझा तर खूप होता आणि सगळ्यांचाच असतो, कारण आपल्याला त्रास झालेला चालतो पण मुलांना काही त्रास होत नाही असं, कारण त्यांना त्रास झालं की आपलं खूप असं तुटतं. तर त्याने सुद्धा तिकडे जाते वेळी ह्यावेळी म्हणाला तो 24 हायड्रेट ते मला पण पाहिजे आणि अफ्रेश कायम स्वतःजवळ ठेवायचा. आता तो शेक घ्यायला कधी कधी आळस करायचा, पण आता ऐकल्यावर आमचे रिझल्ट बघल्यावर, त्या दिवशी तुमच्याशी बोलून घेतल्यावर, आता सुद्धा तो 24 रिपीट्स जिम करून आला की लगेच ते हे घेतो, फ्युल घेतो. म्हणजे घरात सगळ्यांना सकस संतुलित आहारावर प्रेम वाढलं. शताईशीच्या मार्गदर्शनामुळे सगळ्यांना मदत करायची एक मानसिकता निर्माण झाली. ह्या वाढदिवसाला मी संकल्प पण केलाय, दररोज 1-2 तरी एखाद्या तरी ह्याला सांगायचं, त्यांना जोडण्यासाठी कॉल करायचा. आणि आमच्याकडे नर्सरी आहे, नर्सरीमध्ये कोण मॅडम येतात, त्यांचं ते तिकडचं झालं की बिल करायला माझ्याकडे आले तर मी सांगते 2 मिनिटं वेळ आहे, बरोबर रविवार सुट्टी होती, मग 4-5 जण म्हटलं या तुम्हाला ते डबे बघतात ना, ते म्हणा हे तुम्ही खाता काय असं कोणी विचारलं तर लगेच सांगते या आपण चेक करूया का, तुमचं पण मी आरोग्याची कुंडली काढून देऊ शकते. हडकर साहेब जसं तुम्हाला झाडांचं माहिती देतात तसं मी थोडीफार देऊ शकते. आणि आमची एक ग्रुप आहे तो आरोग्यावर काम करतो, मग त्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगते. तर 2 मिनिटं मागते, ते देतात आणि जाते वेळी एकदम खुश होऊन जातात. माझा एक क्वेश्चन आहे तुम्हाला, की तुम्हाला किती वर्षापासून दमा होता? लहानपणापासून होता आणि नंतर मला म्हणजे 39 मध्ये माझी 39व्या वर्षी गर्भपिशवी काढल्यानंतर वजन वाढायला लागलं. वजन वाढायला लागल्यावर जास्त त्रास व्हायला लागला. माझी प्रतिकार शक्ती, मला सर्दी व्हायची वरचेवर. आता सांगायचं, मगाशी मानसीताईने सांगितलं तेव्हा मला आठवलं, 1.5 वर्ष झालं मॅडम मी दम्याच्या डॉक्टरकडे गेले नाही. मला महिन्यातनं एखाद दुसऱ्या वेळा तरी जावं लागायचं, कारण सर्दी झाली की सर्दीचं रूपांतर दम्यात व्हायचं. आता प्रतिकार शक्ती वाढायला लागली फ्युलमुळे, मग त्याच्यामुळे सर्दी होत नाही. सर्दी न झाल्यामुळे दम्यामध्ये त्याचं हे होत नाहीये मला, म्हणजे तो प्रॉब्लेम कमी झाला. नक्की. ओके. हडकरताईंचा जबरदस्त रिझल्ट काय माहितीये का? हडकरताईंचा सगळ्यात मेन रिझल्ट आहे तो दमा कमी झाला, वजन कमी झालं, जॉईंट पेन्स सगळे कमी झाले, आणि सगळ्यात महत्वाचं पोलिओचा पाय असल्यामुळं, मिलिंद सरांच्या जसं पोलिओच्या पायात जीव आलाय ना, तसं ह्याच्यासाठी ह्या स्वतः रोज साधना करतात योगाची. पण नुसताच न्यूट्रिशन न होत नाही, नुसताच गायडन्स न होत नाही, नुसताच योगानं पण होत नाही. आपण आपल्यावर पूर्ण काम केल्याशिवाय तुम्हाला पाहिजे तो रिझल्ट भेटत नाही, कारण सगळ्यावर काम करावं लागतं. अजून एक त्यांनी सांगितलं, या आपण जे फ्युएल इनटेक करतो, एनर्जी ड्रिंक आपण म्हणतो, ह्या एनर्जी ड्रिंक ऑलरेडी दम्यासाठी असू दे, प्रत्येक एनर्जी कमी झालेल्या व्यक्तीला का फायदा होतो माहितीये का? ह्या एनर्जी ड्रिंक मुळे बॉडीतली ऑक्सिजन लेवल इन्स्टंट वाढते, 3.5 तास बूस्ट राहते, आणि ती 3.5 तास बूस्ट राहिल्यामुळं
प्रतीक्षाताई म्हणतात ना माझ्यासाठी ती संजीवनी आहे रियालिटी, कारण पटकन ऑक्सिजन लेवल बूस्ट होते, ऑक्सिजन कमी पडतो म्हणून त्यांची तडफड होत असते श्वास घ्यायला, म्हणजे बॉडीत ते कमी आहे आणि त्याची रिक्वायरमेंट आहे, तर इकडं वाढवून घेतली. पण त्या साधना पण रोज करतात योगाची. ह्या सगळ्याचा परिपाक आहे की त्यांचं स्वतःच जे काय आम्ही नेहमी सांगतो बर का, औषध ही दुधारी तलवार आहे. ह्याच्यामध्ये तुमचा संकल्प असणं हडकरताईंसारखं खूप चांगला आहे की माझ्या मेडिसिन सुटायला पाहिजे, माझा पंप बंद व्हायला पाहिजे, तरी सुद्धा आम्ही त्यांना रेग्युलर ठेवा जवळ. कधी इमर्जन्सी येईल सांगता येते का? ओव्हर कॉन्फिडंट अजिबात नाही, जवळ ठेवा, लागूच नाही. हा हा कायम पर्स मध्ये ठेवते, तो आहे पण तो माझा कमी झालाय, त्याच्यामुळे मला 87 फॅमिलीचं पण कायम सोबत असल्याचं फिलिंग असतं. येस, एकदम राईट. त्यामुळं औषधाचे इफेक्ट पण खूप आहेत आणि साईड इफेक्ट पण खूप आहेत, पण साईड इफेक्ट कडेच फक्त आपली नजर नको, आपली नजर पाहिजे दोन्हीवर. गरज असेल तेव्हा घेणं तेवढंच महत्वाचं आहे. गरज कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, ते प्रयत्न करायला कचकुच करतो आणि मात्र आपल्याला वाटतं लई साईड इफेक्ट आहेत डायबिटीसचे, बंद व्हायला पाहिजे, लई साईड इफेक्ट आहेत रक्त पातळाच्या गोळीचे, बीपीच्या गोळीचे, अमुक तमुक, म्हणून आपण अंगचं काहीतरी करायचं नाही. संकल्प मात्र प्रतीक्षाताईंसारखा ठेवायचा की आपल्याला यातनं रिव्हर्स यायचं आहे, आणि हे तुम्ही जेव्हा ठरवता ना तेव्हा 101% येता. ओके, चलो दोघांसाठी प्रतीक्षाताई फॅमिलीसाठी जोरदार क्लॅपिंग करू आपण. संदीप सर, तुमचं वेलकम, तुमचा एक्सपिरियन्स आपण उद्याला घेऊ. ओके, कारण का की आपला टॉपिक आज मनावर आहे आणि त्याच्यामुळं आज आपण मनाचा टॉपिक जे आपल्याला सापडत नाही, ज्या गोष्टीबद्दल आपण जाणून घेणं, कारण 87चं मेन काम आहे तुमच्या मनावर काम करणं. कारण काय ठरवतं माहितीये, मन ठरवत असतं. मला मेडिसिन फ्री लाईफ जगायचं हे कोण ठरवणार आहे? तुम्ही म्हणजे कोण? तुम्ही म्हणजे तुमचं मन सारखं तुम्हाला इकडं तिकडं उडत असतं, पण दृढ संकल्प हे सुद्धा तेच करत असतं. पण कधी त्या मनाला जर आपण समजून घेतलं तर त्या मनाबद्दल आपण थोडस, आणि मी तुम्हाला सांगू का, धनाजी सर आपल्याला रॉकेट सायन्स सांगत नाहीत. धनाजी सर डेली थोडस त्याच्याबद्दल बोलतात, पण जे बोलतात तेवढं अंगीकार आपण करायला लागलो तर आपल्यामध्ये हळूहळू अँगलने चेंज होत, ड्रास्टिक चेंज आपण करू शकतो. त्यामुळे आता आपण जाणार आहोत रिअल मध्ये शिक्षक असणारे, योग शिक्षक असणारे, स्वतःवर काम करून स्वतःच्या मनानं दृढ संकल्प करून मेडिसिन फ्री, डायबिटीस फ्री लाईफ जगणारे धनाजी सर. त्यांच्याकडे जाऊ आपण. जोरदार क्लॅपिंग. ओके, कंटिन्यू. धनाजी सर ऑल म्यूट टाका. सुमित सर अनम्यूट करा सर. हा 18 मिनिटं आहेत. शिक्षकाला जरा लईच अवघड जातं हो 18 मिनिटं, कारण मला माहिती आहे 18 मिनिटात 18 नाही, तुम्हाला 20 ते 25 मिनिटं घेऊ शकता. ओके, माझे फ्लायर नाही आहेत आज. कमी वेळेत पण आपण जास्त हे करणं. सर्वांना 87 शुभेच्छा. तर आपण सतत पाहतो जे आपलं मन आहे ते सतत मन इकडे तिकडे जात असतंय, किंवा आपण तशी महाराष्ट्रातील लोक आणि महाराष्ट्रातली संतभूमी, आणि या संतभूमीमध्ये संत तुकाराम महाराजांनी देखील म्हटलेलं आहे, मन चिंती ते वैरी न चिंती. म्हणजे आपलं जे मन काही वेळेला चिंतत असतंय ते आपला वैरी देखील चिंतत नसतोय. किंवा आपलं दुसरी एक गोष्ट झालेली आहे पहा, कुठे शोधीशी रामेश्वर आणि कुठे शोधीशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. आता आजूबाजूला ज्या इतक्या गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही. आता मन आपलं कंट्रोलमध्ये आहे काय? मन आपलं कंट्रोल नियंत्रणाच्या बाहेर आहे.
ताईने आता सांगितलं पहा, मन कंट्रोल मध्ये आणायला 1-2 दिवसाची गोष्ट नाही, 1-2 वर्षाची गोष्ट नाही, 1-2 महिन्याची गोष्ट नाही. त्याच्यासाठी अनेक दिवस आपल्याला काम करावं लागेल. आणि थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात, तसं थेंबा थेंबानं किंवा सावकाश पद्धतीनं आपण आपल्या मनावरती चांगल्या पद्धतीनं काम करू शकतोय किंवा तिथपर्यंत जाऊन पोहोचू शकतोय. एक 2-4 वाक्य अतिशय फेमस झाली. ज्या वेळेला एखादी व्यक्ती मनावर घेते त्यावेळेला निश्चितच त्याची प्रगती होते. आणि ही प्रगती आपण अनेक लोकांच्या बाबतीत म्हणजे अनेक मेडिसिन फ्री झाले, परंतु हे मेडिसिन फ्री होत असताना मनावरती घेत असताना मग ताई असतील, डॉक्टर असतील, शेट्टी सर असतील किंवा सगळेजण असतील, त्याने आपापल्या परीनं वाटा उचललेला. आणि खरोखरच मी सतत म्हणतो पहा, आपण खूप भाग्यवान आहोत. का भाग्यवान आहोत की आपणाला अशा प्रकारची फॅमिली सापडलेली आहे. आणि जी फॅमिली नुसताच एखाद्या गोष्टीचा विचार न करता त्या व्यक्तीचं लाईफ बदलण्यासाठी बदल करते, म्हणून आपण भाग्यवान आहोत. आता 3 गोष्टीवरती आपण जरा कॉन्सन्ट्रेशन करूया, म्हणजे आपलं मन कुठं आहे ते आपणाला समजू शकेल. पहा, आपण दररोज अनेक कामं पूर्ण करत असतो, वर्षातून अनेक कामं पूर्ण करत असतो. एखादं काम पूर्ण होत असताना किंवा एखादं काम पूर्ण झाल्यानंतर किंवा काही वेळेला एखादं काम पूर्ण झालं नाही तरी देखील जर आपणाला आनंदी राहता येत असेल तर आपण निश्चितच आपल्या मनावरती काम करायला लागलोय असं म्हणायला काय हरकत नाही. परत एकदा मी सांगतो पहा, तुम्ही एखादं काम पूर्ण करत असताना मग आपण चांगलं आरोग्याकडे वाटचाल असेल किंवा बाकीची अनेक घरगुती कामं असतील, ती कामं पूर्ण होत असताना एखादं काम पूर्ण झाल्यानंतर आणि एखादं काम पूर्ण झालं नाही, अपूर्ण आहे, तरी देखील जर तुम्हाला आनंदी राहता येत असेल, तुमच्या शरीरावरती कोणत्याही प्रकारचा जर इफेक्ट होत नसेल, परिणाम होत नसेल, तर आपण निश्चितच आपल्या मनावरती अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहोत असं म्हणायला काय हरकत नाही. कारण बऱ्याच वेळेला अनेक गोष्टी घडत असतात पहा, की एखाद्या वेळेला असं होत असतंय, आपण प्रत्येक गोष्ट ही अतिशय गांभीर्याने घेत असतो. आपण आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीकडे सहजतेनं पाहायला पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीकडे सहजतेनं पाहत असतो त्यावेळेला निश्चितच आपणाला त्या गोष्टीतील आनंद मिळत असतो. म्हणजे इनडायरेक्टली आपल्या मनावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. परिणाम व्हायला पाहिजे. ताई म्हणतात व्यक्ती ताणतणावामध्ये असायला पाहिजे, परंतु तो जास्ती ताणतणावामध्ये असता कामा नये. त्याला काहीतरी लिमिटेशन्स असायला पाहिजेत. जसं की एखादी गोष्ट आपण मनावरती घ्यायला पाहिजे, तसं एखाद्या गोष्टीतून आपण बाहेर देखील पडायला पाहिजे. जसं आपण लवकरात लवकर बाहेर पडायला शिकलो तर आपणाला काय होऊ शकणार आहे पहा, की आपण त्या गोष्टीवरती चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. प्रत्येकाच्याकडे प्रॉब्लेम आहे. काल ताई बोलता बोलता 1-2-3 वाक्य बोलले. त्या वाक्यामध्ये त्याने लाईफ स्टोरी सांगितली. थोडक्यात त्यांचं एक वाक्य होतं की पूर्वी म्हणजे ज्या वेळेला ते योगा करायला दुसरीकडे जात असत त्यावेळेला लोक म्हणजे हे योगावरतीच आहेत काय, हे योगाच करतात काय, अशा अनेक प्रकारचे टोमणे जगात मारले जातात. ते काय कायम जगाचं काम सुरू असतंय आणि अशी लोक असतात म्हणताना बाकीच्या लोकांची प्रगती होत असते. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. निंदकाचे घर असावे शेजारी. तसं मनावरती काम करत असताना पहा, आपणाला अनेक गोष्टी दररोजच्या जीवनामध्ये अडचणी येत असतात, अडथळे येत असतात. परंतु त्याच अडथळ्याच्या भोवती आपण फिरत न बसता, जसं म्हणतो पहा आपण की पूर्वीचे लोक खुडव्याभोवती शिनकुट गोळा करायचे, असं एक मराठीमध्ये वाक्य होतंय. म्हणजे परत परत तेच आपलं घर, आपलं गाव, आपलं ह्या सगळ्या गोष्टीच्या भोवती असायचं
त्याच्या सोडून बाहेर जायचं कोण नव्हते, परंतु आपण आता इतर देशांच्या मध्ये जातो, अब्रॉड मध्ये जातो, त्यामुळं आपली जी मेंटॅलिटी आहे ती मेंटॅलिटी ब्रॉड झालेली आहे. ताईंचं दुसरं एक वाक्य आहे, आपण समुद्र व्हायला पाहिजे, कारण समुद्रामध्ये सगळ्या गोष्टी आपण सामावून घेत असतो, समुद्र सगळ्या गोष्टी सामावून घेत असतो. आणि ज्या वेळेला तुम्ही त्या सगळ्या गोष्टी सामावून घ्याल आणि सामावून घेतल्यानंतर तुमचा जो फीडबॅक असणार आहे, मग योगाच्या माध्यमातून असेल, अनेक लोकांच्या संपर्काच्या माध्यमातून असेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक लोक जे तुम्हाला भेटले, त्यांचे जे अनुभव आले, त्यांची जी अनुभूती आली, त्याच्यातून आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो आणि आपल्या मनाला कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आता मन कंट्रोलमध्ये ठेवत असताना ते सर्वसाधारणपणे घडायला पाहिजे. काही वेळेला आपण जाणून बुजून मनाला कंट्रोलमध्ये आणत असतो, तो प्रयत्न करायला पाहिजे. आणि तो प्रयत्न होत जात असेल तसं तसं काय होणार आहे पहा, आपण त्या गोष्टीकडे जाणार आहे. प्रॉब्लेम नाहीत कुणाला हो, प्रॉब्लेम सगळ्यांच्याकडे आहे. थॉमस एडिसन नावाचा जो शास्त्रज्ञ होता, त्या ज्या वेळेला त्याचा मृत्यू झाला त्यावेळेला त्याच्याकडं 2500 वया होत्या. आणि या 2500 वयांच्या मध्ये त्याला जे भेडसावणारे जे अनेक प्रश्न होते, ते प्रश्न त्याने सगळे लिहून ठेवलेले होते. मी काय म्हणतो पहा, 2500 वया होत्या आणि 2500 वयामध्ये त्याला जे जे प्रश्न आले ते सगळे प्रश्न त्याने लिहून ठेवलेले होते. मग त्या मानानं आमच्याकडे असणारे प्रश्न अतिशय किरकोळ आहेत, आमच्याकडे असणाऱ्या समस्या अतिशय किरकोळ आहेत. आणि त्या समस्येवरती आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्तीच्या माध्यमातून काय काढत असतो पहा, की सोल्युशन काढत असतो. मग आपल्याकडे असणारे काय, किती प्रश्न असणार आहेत, प्रत्येकाने जर ट्राय करून बघितला तर मला वाटतं एक वही देखील भरणार नाही. दररोजच्या समस्यामध्ये तुमचं एक पान देखील भरणार नाही. मग इतक्या समस्या त्याच्या होत्या तरी देखील तो एवढा मोठा शास्त्रज्ञ होऊ शकला. म्हणजे आपण एक विश्वास ठेवायला पाहिजे, किंवा शतायुषी फॅमिलीनं आपणाला सर्वात मोठी गोष्ट दिली, जी गोष्ट मार्केटमध्ये जाऊन लाखो रुपये तुम्ही जरी दिला, करोडो रुपये जरी दिला, तरी देखील तुम्हाला ती विकत मिळत नाही, ती निर्माण करावी लागते. आणि ती निर्माण केलेलं कोणतं काम असेल तर तो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आत्मविश्वास देईल. आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस पडत असतो आणि आपण बाहेर जात असतो. मग बाहेर जात असताना आपण काय करतो, एक तरी छत्री घेतो किंवा एक तरी रेनकोट अंगावरती परिधान करून आपण जात असतो. आपणाला माहित आहे रेनकोट पाऊस थांबवणार नाही, छत्री पाऊस थांबवणार नाही, परंतु छत्री आणि रेनकोट हे आपल्याला दोन कॉन्फिडन्स देत आहेत, आत्मविश्वास देत आहेत. कोणता आत्मविश्वास देत आहेत, की आपण भिजणार नाही याची खात्री आहे, आपण भिजणार नाही याची खात्री ते देत असतात, याचा आत्मविश्वास देत असतात. आणि तोच आत्मविश्वास आपल्याला शतायुषी फॅमिलीने दिलेला. मग ह्यातले डॉक्टर 27-28 डॉक्टर असतील, अनेक लोक एक्सपिरियन्स असतील. मी तर म्हणेन आपण सर्वजण भाग्यवान आहोत. का भाग्यवान आहोत, की पूर्वीचा काळ जो ताईंचा होता, म्हणजे योगाच्या माध्यमातला जो काळ होता, त्यावेळेला त्यांना जर मार्गदर्शन घ्यायचं असेल, म्हणजे मंडलिक सरांचं वगैरे कोणाला तर मार्गदर्शन घ्यायचं असेल, तर एक तरी त्यांच्या जवळ जायला पाहिजे होतं आणि फेस टू फेस कम्युनिकेशन व्हायला पाहिजे होतं. आणि फेस टू फेस कम्युनिकेशन झाल्यानंतर त्यांना अनुभव मिळायचा किंवा कोणतीही माहिती मिळायची. परंतु आज बघा, जवळजवळ 500 लोक आहेत किंवा 1000 लोक असतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक या कॉलवरती असतात, की ज्यांना घरात बसून डायरेक्टली आपल्याला काय मिळू शकतंय, एक्सपिरियन्स मिळू शकतोय, अनुभूती मिळू शकते, अनुभव मिळू शकतो. म्हणजे आपण भाग्यवान आहोत का नाही पहा. कारण आणि हे करण्याचं काम, मग ताईंच्या डोक्यामध्ये एक सुपीक यंत्रणा आली, किंवा काल त्यांनी म्हटलं पहा, आपण जे कर्म करायला लागलोय, आपण जे ह्या फॅमिलीमध्ये आहोत, आपण जे हर्बल लाईफ मध्ये आहोत, याचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे भगवंतानं आणलेलं आहे. आणि भगवंतानंच या अनेक लोकांच्या ज्या व्याधी आहेत
त्या व्याधी दूर करण्याचं काम करत आहे. बावधनकर मॅडमने सांगितलं पहा, त्यांना किती आनंद वाटत असेल की श्वास घुसमटल्यानंतर मनुष्याला म्हणजे काय होतंय, आजारी पडल्यानंतर माणसाला काय होतंय ते ज्याचं त्याला माहिती असतंय. परंतु ज्या वेळेला आपण असा मोकळा श्वास घेतो, निवांताने आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम जे केलेलं आहे ते अतिशय मोठं आहे. आणि हा आत्मविश्वास आपणाला टप्प्याटप्प्याने मिळत आहे आणि तो मानसिक दृष्टिकोनातून मिळत आहे किंवा मनाने मिळत आहे. कारण आपण ज्या वेळेला, ताईने तेव्हा म्हटलं पहा, त्यांनी मनाला मनावर घेतलं, त्यांनी मनाला मनावर घेतलं, त्यामुळे त्यांच्या सगळ्या व्याधी बंद झाल्या, कमी झाल्या, हा आत्मविश्वास निर्माण झाला. परंतु तो आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम शताशी फॅमिलीने केलं ना. तुम्ही या आमच्याकडे, तुम्ही आमच्यासारखं आम्ही काय सांगतो ते फॉलोअप करा, 50% फॉलोअप करा, 75% फॉलोअप करा, नंतर 80% फॉलोअप करा आणि नंतर आपोआपच तुम्ही फॉलोअप करशील. आणि ज्या वेळेला तुम्ही ते फॉलोअप करशील त्यावेळेला ऑटोमॅटिकच तुमच्या शरीरामध्ये बदल होईल आणि तुमचा जो जीवनात पाहण्याचा दृष्टिकोन आहे, जो आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वास पाहायला मिळेल. कारण या जगामध्ये प्रत्येक गोष्ट दुःखात असते, सुखात असते, सगळं त्याच्यामधून निसर्ग देखील सुटलेला नाही. निसर्गामध्ये देखील अनेक घटना घडत असतात, त्याच्यामध्ये देखील अनेक प्रकारच्या चुका होत असतात, काही वेळेला दुःख होत असतंय. परंतु निसर्ग कधी बघितलाय काय तुम्ही उदास झालेला नाही? फुल असणार, ते कळी होणार, ते फुलणार, कोमेजून पडणार, ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. परंतु आपण मात्र हल्लीच्या जगामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमुळे देखील फार दुःखी होतोय आणि आपल्या मनाला सतत आपण त्रास देत असतो. हा जर त्रास कमी करायचा असेल तर आपणाला अशा प्रकारच्या फॅमिलीमध्ये यायला पाहिजे. आपण सुरवंट पाहतो, कॅटरपिलर म्हणतात पहा, सुरवंट. पहिल्यांदा सुरवंट असतो आणि त्या सुरवंटाचं रूपांतर नंतर फुलपाखरामध्ये होतंय. आणि फुलपाखरांचं आयुष्य किती दिवसाचं आहे हो? फक्त 14 दिवसाचं आयुष्य आहे फुलपाखराचं. मग 14 दिवसाच्या आयुष्यामध्ये देखील फुलपाखरू असं म्हणत बसणार आहे काय, मी 14 दिवसानं मरणार आहे, आज म्हणजे 13 दिवस राहिले, आज 12 दिवस राहिले, असं न पाहता आपण काय करायला पाहिजे, बागडायला पाहिजे, त्याचा आनंद लुटायला पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद लुटाल, मला वाटतंय आपल्या फॅमिलीमध्ये 70, 75, 80, 65 वर्षाचे कितीतरी लोक आहेत आणि हे सगळे लोक आता काय आहेत, आनंदामध्ये आहेत, आनंद लुटण्याचा प्रयत्न करत आहेत, आनंदामध्ये आहात. काल परवा तर मी ऐकलं पहा, 2 मॅडम होते, ते गिरनार पर्वतवरती उन्हाळ्यामध्ये जाऊन आल्या. आता कालच एक्सपिरियन्स एका मॅडमांचा ऐकला, त्या मॅडम आता गिरनार पर्वतवरती जाऊन येणार आहेत. म्हणजे त्या आनंदामध्ये सामील व्हायला लागले. म्हणजे आपण कोणत्याही गोष्टीला चिकटून न बसता जे आपल्याकडे आहे त्याचा आपण आनंद लुटूया. आणि ज्या गोष्टी नाही आहेत त्याचं दुःख करत बसण्यामध्ये काही अर्थ नाही. जे नाही आहे ना ते नाही आहे, जे आहे ना त्या आहेचा जर आपण आनंद लुटला तर किती गोष्टी चांगल्या होऊ शकतील. निसर्गामध्ये पहा, कोणताही निसर्ग रडत बसत नाही, निसर्गातलं कोणतंही झाड रडत बसत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपोआप चाललेल्या असतात. परंतु मनुष्य मात्र काय करत असते पहा, लगे दुसऱ्या गोष्टीचा आधार घेत असतो. जरा त्रास झाला की व्यसनाधीन होते. म्हणजे आणि कारण काय सांगते पहा, ते असं असं व्हायला लागलंय म्हणताना मी असं असं करायला लागलोय. मग निसर्ग तसं व्यसन कोणतं करतोय काय? निसर्ग कोणत्याही प्रकारचं व्यसन करत नाही. आणि हा जो आत्मविश्वास आपल्याला देण्याचं काम या पद्धतीने आपली फॅमिली करत आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन जर आपण विचार केला तर आपण तर काय आहे, विचारशील प्राणी आहे. म्हणजे मनुष्य हा सर्वात विचारशील प्राणी आहे आणि त्यामुळं आपण सकारात्मकता विचार करायला पाहिजे. आणि कधी आपण सकारात्मक विचार करणार? सकारात्मक विचार आपला त्या वेळेला येईल ज्या वेळेला आपल्या आजूबाजूला असणारे लोक सकारात्मक असतील. ताईंचा काल एक शब्द होता की माणसं एकत्र कधी येतात हो,
आणि एकत्र येऊन ते टिकतात कधी? ज्या माणसांचे विचार एकसारखे असतात, जे माणूस एकमेकाला अंडरस्टँडिंग करत असतो. आणि एखादी व्यक्ती जर तुमच्या त्या रेषेमध्ये बसत नसेल, इकडे तिकडे करत असेल, तर ती व्यक्ती त्या रेषेमध्ये टिकत नाही, ती आपोआपच बाजूला जाते. आणि जे चांगले असतील, म्हणजे सगळे चांगले असतात असं काय म्हणत नाही मी, परंतु ज्यांचे विचार जुळतात ती माणसं मात्र एकत्र येतात आणि त्याच्यातून एखादी चांगल्या गोष्टीची सुरुवात होत असते. तसं आपणाला आपली मानसिकता जर ठरवायची असेल, आपली मानसिकता जर चांगल्या पद्धतीने करायची असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपणाला करायला पाहिजे. आणि आपलं मन आनंदी ठेवायचं असेल, आज जगामध्ये मला वाटतं 209 देश आहेत आणि या 209 देशांच्या मध्ये आनंदी राहण्याचा क्रमांक भारताचा कितवा असेल तुम्हाला माहिती असेल, तर आनंदी राहण्याचा भारताचा क्रमांक आहे 122वा. म्हणजे आपण किती पाठीमागे आहोत पहा अजून. मग आपण आनंदी जर राहायचं असेल, मग आनंदी कधी राहतोय? माझी कंबर दुखायला लागल्या, माझी मान दुखायला लागल्या, मला बीपी वाढली, माझी शुगर वाढली, हे आनंदी राहत नाही आपण. त्याच्यानंतर एक वाक्य असं होतं, आपण चांगलं घर बांधतो, चांगली शाळा निवडतो, चांगला परिसर निवडतो, चांगले एज्युकेशन सोसायटी निवडतो, परंतु आतापर्यंत किती पालकांनी, किती लोकांनी चांगलं आरोग्य मिळायला पाहिजे ह्याच्यासाठी प्रयत्न केलाय? याचं उत्तर अतिशय मायनस मध्ये असू शकतं. आणि ज्या वेळेला प्रत्येक व्यक्ती आपलं आरोग्य, आपल्या मुलांचं आरोग्य याच्यासाठी प्रयत्न करेल, त्यावेळेला निश्चितच आपलं आरोग्य चांगलं असू शकेल आणि आपला जो 122वा क्रमांक आहे तो किमान 12 वरती येऊन पोहोचू शकेल. दुसरं एक वाक्य पहा, मी सांगतो, आपण दुःखी असलो, आपण आनंदी असलो तरी रोजच्या कराव्या लागणाऱ्या जे कामामध्ये फरक पडतो की आपला? नाही. सकाळी उठायला पाहिजे, अंघोळ करायला पाहिजे, टिफिन घ्यायला पाहिजे, शाळेला जायला पाहिजे, शिक्षक आहे म्हणून सांगतो, किंवा ऑफिसमध्ये जायला पाहिजे, शेतकरी असेल तर शेतात जायला पाहिजे, बिझनेसमॅन असेल तर दुकानात जायला पाहिजे. ह्या कामामध्ये काय फरक पडतोय? काय फरकच पडत नाही. मग आपण आपली मानसिकता चांगली करून आनंदी राहत काय अडचण आहे हो? आलेल्या सगळ्या गोष्टीला आपण फेस करत मस्तपैकी आपण राहू शकतो ना. एक छोटस उदाहरण सांगतो आणि थांबतो पहा. तुर्की नावाचा एक चित्रकार होता आणि त्यानं हॅपीनेस एक चित्र काढलं, म्हणजे आनंदाचं एक चित्र काढलं. आणि त्या चित्रामध्ये त्यानं काय दाखवलेलं होतं पहा, एक कुटुंब होतं, ते कुटुंब शांतपणानं असं झोपलेलं होतं, असं चित्रण केलेलं होतं. आणि तिथं काय होतं, जे कुटुंब पलंगावरती झोपलेलं होतं त्या पलंगाचा एक पाय तुटलेला होता आणि त्याला 2-3 विटानं सपोर्ट दिलेला होता. त्याच्यानंतर पाऊस पडत होता आणि पाऊस पडत असताना त्या पावसाचं पाणी त्या भिंतीतून खाली झिरपत होतं. त्याच वेळेला एक छोटा मुलगा त्या पलंगावरती एक छत्री घेऊन बसलेला होता आणि तो आपल्या छत्रीतून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता पावसापासून. त्याच्यानंतर त्यांच्याच घरातलं एक कौटुंबिक कुत्र होतं, ते कुत्र शांतपणानं त्या ठिकाणी झोपलेलं होतं. आणि हे चित्र जगप्रसिद्ध झालं, कारण आनंदाचा जो खरा अर्थ आहे, मानसिकतेचा जो खरा अर्थ आहे, याचा विचार आपण करायला पाहिजे. आनंद म्हणजे किंवा सुखी म्हणजे किंवा मनाची चांगली स्थिती म्हणजे समस्या नसणे नव्हे, तर कठीण प्रसंग असला तरी देखील तो स्वीकारायचा आणि शांत बसायचं. ध्यान, धारणा आणि समाधी ह्या गोष्टी आहेत योगाच्या. म्हणून परिस्थिती कितीही वाईट आली तरी काय आहे पहा, तुमच्याकडे जे काय आहे, आपल्याकडे जे काय आहे त्यात आपण चांगलं पाहण्याचा जर प्रयत्न केला तर आणि त्याचा आपण योग्य रीतीने जर वापर केला तर नैसर्गिकरित्याच आपल्याकडे मनशांती, आणि मनशांती बाय प्रॅक्टिस, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट म्हणतात पहा.
तसं आपण ह्या अंतर्गत बाबी आहेत आणि ह्या अंतर्गत बाबी ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत त्याची काळजी करून का उपयोग आहे का? युद्ध होणार आहे, मग तुम्ही मी जाऊन काय युद्ध थांबवणार आहे? नाही. पाऊस धो पडणार आहे, तुम्ही आणि मी थांबून काय पाऊस थांबणार आहे? नाही. उष्णता वाढणार आहे, ह्याच्यासाठी तुम्ही आणि मी काय करणार आहे? आपल्याकडे आपण काय करू शकतोय? एक झाड लावू शकतोय, झाडाची निगा करू शकतोय. करून त्याचा विचार करत बसून आपण दुःखी होण्याचं काही कारण नाही. मग आपल्या परीनं जे काय आहे ते आपण करू शकतो, तरच आपण मनानं आनंदी राहू शकतो, मनानं मस्तपैकी आनंद लुटू शकतो. आणि हे जर लुटायचं असेल तर आजूबाजूला जे अनेक लोक आपल्याकडे येत नाहीत त्या सर्वांना ओढून आणूया आणि 87 फॅमिलीमध्ये बसूया आणि त्यांच्या चेहऱ्यावरती देखील एक स्मित हास्य आणूया आणि असंच आपण सर्वांचं आरोग्य सुधारत जाऊया. धन्यवाद. चलो जोरदार क्लॅपिंग करू धनाजी सर. आज काय भारी उदाहरण दिला माहितीये का, एकदम जबरदस्त. जोरदार क्लॅपिंग करू धनाजी सरांसाठी. रियालिटी आहे की आपण ज्या गोष्टी आपल्या आवाक्यात नाही येत ना त्याच्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. असंच बोलला तसंच बोलला दिवसभर अनहॅप्पी कशाला हो. 122 मध्ये राहायचं आपण. ऍक्च्युली 22 मध्ये आणण्यासाठी, 12 मध्ये आणण्यासाठी, पहिल्या याच्यामध्ये आणण्यासाठी सुरुवात आपल्यापासून आहे. ती परिस्थिती रियल आपण स्वीकारावं. घरात काही चॅलेंज असू दे, पैशाचा प्रॉब्लेम असू दे, आरोग्याचा प्रॉब्लेम असू दे, शेजाऱ्यांचा प्रॉब्लेम असू दे, आता ऑफिसमध्ये असतात तिथला प्रॉब्लेम असू दे, तुम्ही जी परिस्थिती आहे ती पहिल्यांदा स्वतः स्वीकारा आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. काम करायला म्हणजे काय बॉसला बदलणार नाहीये. धनाजी सरांनी सांगितलं तसं लय दो पाऊस पडायला लागलाय, थांबवणार तर बिलकुल नाहीये. छत्री घेऊ शकता किंवा घरात थांबू शकता. बाकी कुठल्याही गोष्टींमध्ये आहे त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या आनंदाला कशाला गमवता? किती पाऊस पडायला लागलाय, किती पाऊस पडायला लागलाय, अरे किती पाऊस पडायला लागलाय. एखाद्याला ते वरदान आहे, धरणं भरली माहितीये का, विजेचा प्रश्न कमी व्हायला लागला माहितीये का, शेतकऱ्याचं शेत चांगलं तयार व्हायला लागलं, 1-2 इंचानं ज्यादा त्याचा नांगर लागायला लागला माहितीये का तुम्हाला. म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीकडे जसे 2 बाजू असतात त्या दोन्ही बाजूंचा विचार करणं गरजेचं असतं. आणि आपण उगीच सकाळी उठल्यानंतर किती पाऊस असंच आहे काय, पावसाला एक कळणं झालंय. त्याला कळते का ही गोष्ट? आपल्याला माहितीये का नाही? त्याला कळते का नाही? ते त्याला काय मन आहे का? त्या सगळ्या गोष्टी स्वीकारा, तुम्ही आनंदी राहू शकता. आजचं लेसन लय भारी होतं की आपण बिलकुल ज्या आपल्या आवाक्यात नाही त्या गोष्टींसाठी विनाकारण खटाटोप करत बसतो. असंच बोलला नवरा असंच आहे, हे आहे, बायको तशीच आहे, ते घरपोर अशीच करतायत आणि तशीच करतायत. काय विचार करू नका, तुम्ही काय करायचं तेवढाच विचार करा. ओके चलो जोरदार परत एकदा क्लॅप करू धनाजी सरांसाठी. आणि आता आपण जाणार आहोत दुपारच्या प्राणायामाच्या वर्गाचं. आज काय आपल्याकडे फ्लायर नाहीये, एकच आहे. सुमित सर प्रवासात आहेत, आज नाही बघणार आहे. जे असेल ते ग्रुपवर येईल. 15 तारखेला आपलं वेट लॉस मॅरेथॉन परत स्टार्ट होत्या. आंबे बिंबे खाऊन झाले असतील तेव्हा अजून 15 तारखेपर्यंत आंबे खायचे असतील तर नाव नोंदणी आधीच करून ठेवा. तुम्हाला ज्यांनी लिंक दिले त्यांच्याकडे की आपल्याला वेट लॉस मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपंट होऊन, वेट लॉस एक एम नाहीये, हेल्दी मॅरेथॉन आहे ती. हेल्थ रिटर्न परत काम करू, त्याच्यावर काम करू आणि आयडियल हेल्थ वर पोहोचू. आयडियल वेट वर तर आपोआप पोचाल, नो प्रॉब्लेम. आणि आयडियल हेल्थ पर्यंत आपण जाणार आहोत. आज दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग, 5 ते 6 वर्कआउट बॅच, 6 ते 7 योगासनाचा वर्ग. लोक भेटणार आहोत लगेच. थँक्यू व्हेरी मच. गुड डे. हरिओम सगळ्यांना. थँक्यू.